नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुलमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज एक स्पेशल रेसिपी आम्ही तुमच्यासाठी आणलेली आहे. ही माझी बहीण आहे आणि आता मकर संक्रांती जवळ येत आहे, तर आमचा विचार होता की तुमच्यासाठी आपण भोगीच्या दिवशी जी भाजी करतो त्याची रेसिपी तुमच्यासाठी आणावी. तर आपण भोगीची रस्सा भाजी आणि सुकी भाजी अशा दोन भाज्या केलेल्या आहेत. तर हा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा, तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडणार आहे मित्रांनो. आणि संक्रांतीच्या ॲडव्हान्समध्ये तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. हे पहा, मंजू आता इथे कारळ भाजून घेत आहे, हो ना? हो. एक चमचा तेल घ्यायचं आहे ना? नाही, कोरडंच भाजायचं. कोरडंच भाजून घ्यायचं आहे मित्रांनो. 2 ते 3 मिनिट लागतील ना? हो. आपण तीळ भाजून घेऊया. ठीक आहे, कारळ भाजून झाले, आता तीळ भाजून घ्यायचे आहेत आपल्याला. असं उडायला लागलं की बंद करायचं. बस. ओके, करपलं? तडतडले त्यामुळे पटकन बंद करायचे. नाही तर करपतात ना. ओ बापरे. सर 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 सर. थंड झाले वाटून घ्यायचं. अच्छा, आता हे थंड झाल्यानंतर मिक्सरला आपण वाटून घेणार आहे. आता मी लसूण, खोबरं, आलं, कोथिंबीर वाटून घेणार आहे. ओके, हे बघा, इथे तीळ आणि कारळ आपण मिक्सरला वाटून घेतलेले. आता मी याच्यात काढून घेऊ का? हो. खोबरं पहिल्यांदा टाकते. हे पहा, आता मंजूने इथे वालाची शेंग आणि शेंगदाणे, वाटीभर शेंगदाणे घेतलेले आहेत कुकरच्या डब्यामध्ये. आणि याच्यामध्ये अजून काय घालायचं? पावटा, हरभरा, वाटाणा. ओके, हां, हरभरा पावटा आणि वाटाणा सुद्धा आपण घालणार आहे. आणि हे आपण कुकरला शिजवून घेणार आहे. याची आपल्याला ना सुक्की भाजी बनवायची आहे. आता आपण रस्सा जो बनवणार आहे ना, त्यासाठी हे शिजवून घ्यायची काय गरज नाही, कारण पाण्यामध्ये सगळ्या भाज्या शिजून निघतील. हे बघा, मंजू इथे वांगा आणि बटाटा चिरून घेत आहे. आणि इथे हा टोमॅटो सुद्धा चिरून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर, थोडं गाजर आणि ही कांद्याची पात सुद्धा चिरून घेतलेली आहे. मंजू, आता रस्सा बनवण्यासाठी काय आपण करणार आहे? आता आपण पावटा भाजून घेणार आहे, हरभरा भाजून घेणार आहे, वाटाणा भाजून घेणार आहे. अच्छा, ठीक आहे. अच्छा, सगळं एकत्रच आपण भाजून घेतोय.
भाजून झालंय. आता आपण भांड्यामध्ये काढून ठेवूया. ओके. आता आपण रस्सा भाजी करणार आहोत. आता आपण तेल टाक, लसूण खोबरं टाकणार आहे. छान परतून घेतोय. आता आपण ह्यात जिरेपूड, कढीपत्ता पावडर, थोडी हळद घालून हलवून घेऊया. थोडं मीठ टाकूया चवीनुसार. आता पुढे काय आपण करायचं? तिखट टाकणार आहोत. ओके. हे आपलं घरगुती तिखट आहे ना? हो. 3 ते 4 चमचे असेल अंदाजे, कारण आपल्याला आपली भाजी खूप जास्ती आहे म्हणून आपण जास्त तिखट घेतलेलं आहे. आता आपण त्यात कांद्याची पात, ओके गाजर, ओके, कोथिंबीर आहे आणि वालघेवडा आहे. वालाची शेंगा आणि इथे कोथिंबीर आहे. हे आपण टाकत आहोत. ओके. हे वाटाणा, हरभरा. ओके, मगाशी आपण भाजून घेतलं ते टाकणार आहे. हो. बटाटा, टोमॅटो, वांग टाकत आहोत त्यात. भरपूर भाज्या झाल्या ना? हो, भरपूर भाज्या झाल्या. छान परतून घेऊया. एकदम कलरफुल दिसते भाजी. आता ह्यात आपण कारळ्याचं कूट केलेलं आहे ते टाकूया. मगाशी आपण तीळ आणि कारळा वाटून घेतलं. आता आपण पाणी टाकतो.
मोठा गॅस करते. हम्म. उकळी आल्यानंतर आता आपल्याला किती वेळ अंदाजे लागेल शिजायला? 10 ते 15 मिनिटं. हो. ओके, तर आपण 10 ते 15 मिनिटांनी बघूयात. हे बघा, 15 मिनिटानंतर भाजीला चांगली उकळी आलेली आहे. आता आपण काय करणार आहे? गूळ आणि शेंगदाण्याचं कूट टाकणार आहोत. बर. मोठाच आहे. आपल्या भाज्या ऑलमोस्ट सगळ्या शिजलेल्या आहेत. आता आपण गॅस बारीक करून घेऊयात आणि अजून एक 5 मिनिट शिजवून देऊयात. आता आपण सुक्या भाजीची सुरुवात करणार आहोत. आता आपण इथे बघा, आता एक भांडं आणि एक चाळण ठेवलेली आहे. आता आपण पाणी सगळं नितळून घेऊयात. चला, तर आपण सुकी भाजी बनवूयात. तेल टाकते पहिल्यांदा. ओके. तेल आता गरम झालंय. कढीपत्ता पावडर, ओके, कढीपत्ता पावडर टाकली, हळद, हळद टाकली, जिरा पावडर, जिरे पावडर, आता ही रोजची चटणी, मीठ. ओके, लाल तिखट आणि थोडस मीठ घालणार आहे आपण. हा. ओके. आता ह्या भाज्या टाकणार आहोत. आता हे शिजवून घेतलेल्या भाज्या घालतो आपण. कांद्याची पात, ओके, थोडीशी कांद्याची पात आणि कोथिंबीर. ओके, कोथिंबीर आपण शेवटी घालायची का? हो, चालेल. किती वेळ परतून घ्यायचं आता आपण? 2 मिनिटं. ओके, फक्त 2च मिनिटं लागणार आहेत. आता आपण कोथिंबीर टाकणार आहे. हा, ओके. कोथिंबीर टाकली, कोणतीही भाजी खूप छान दिसते, हो ना? हो, खूप छान दिसते. शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे मी आता. छान परतून घेणार आहे.
आता आपली भाजी रेडी. ओके, आपली भाजी तयार आहे मित्रांनो. ओके डन. हे बघा, आपली रस्सा भाजी पण तयार आहे आणि इथे सुकी भाजी पण तयार आहे. अशा रीतीने मित्रांनो आपली भोगीची भाजी तयार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.